नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमसीडी अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र गट क गट ड तसेच सरळ सेवा भरतींसाठी समर्पित आपलं एक युट्यूब चॅनल. मी मार्गदर्शक गिरीश अंभोरे, संचालक एमसीडी अकॅडमी. आपण मुद्रांक आणि नोंदणी विभाग भरतीसाठी IBPS मार्फत घेण्यात येणारी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 5 ऑप्शन्स असतील. आपल्या सर्वांना माहिती आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्याच धर्तीवरती आपण काही क्वेश्चन्स तुमच्या समोर आणलेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे आपण हे सुरू केलेलं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चॅनलची जी आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचं जे आहे, हे जे PPT आहे किंवा हे जे PDF आहे, हे तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना कोणत्या नावाने संबोधले जाते? तुम्हाला मी 5 सेकंदाचा वेळ घेतो, तुम्ही क्वेश्चन एकदा वाचून घ्या. ओके मित्रांनो, तर याचं उत्तर आहे संपात दिन. ओके, संपात दिन आपण त्याला संबोधतो. लक्षात घ्या, काही त्याच्यामध्ये महत्वाचे काही डेट्स असतात, जसे की 22 डिसेंबर ते 21 जून. 22 डिसेंबर ते 21 जून हे जे आहे, 22 डिसेंबर ते 21 जून हे याला उत्तरायण असं म्हणतात. याच्यामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. दुसरी डेट आहे 21 जून. 21 जून ते 22 डिसेंबर. ओके, 21 जून ते 22 डिसेंबर या डेटमध्ये याला दक्षिणायन असं म्हणतात. याच्यामध्ये उत्तर गोलार्धात हिवाळा असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. एक डेट आहे तुमची असणारी 21 जून. 21 जून ते 22 डिसेंबर. 21 जून ते 22 डिसेंबर यालाच आपण अयन दिन असं सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या, यालाच आपण अयन दिन असं सुद्धा म्हणतो. 21 जूनला दक्षिणायन होतं आणि 22 डिसेंबरला उत्तरायण होतं, त्याच्यामुळे याला अयन दिन असं म्हणतात. आणि एक लास्ट जे आहे ते म्हणजे तुमचं असणारं 22 मार्च. 22 मार्च ते 23 सप्टेंबर. ओके, 22 मार्च ते 23 सप्टेंबर. 22 मार्च ते 23 सप्टेंबर जो आहे याला विषुव दिन असं म्हणतात. याच्यामध्ये दिवस आणि रात्र हे समसमान असतात. प्रत्येकी 12 तासाचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. हा जो आहे 12 मार्च ते 23 सप्टेंबर, 12 मार्च व 23 सप्टेंबर, याला 12 मार्च व 23 सप्टेंबर लक्षात घ्या. 12 मार्च आणि 23 सप्टेंबर याच्यामध्ये हे आहे, याच्यामध्ये दिवस आणि रात्र सेम असतो. ओके, 12 मार्च आणि 23 सप्टेंबर. ओके, अपेक्षा तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेला वस्तू व सेवा कर अर्थात GST हा कुठल्या प्रकारचा कर आहे? हा प्रश्न आहे. क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा. तर याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष कर. ओके, लक्षात घ्या, GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. पेपरमध्ये 2-3 प्रश्न येऊ शकतात त्याच्यावरती. एक तर GSTचा लॉंग फॉर्म काय? तर GSTचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. केव्हापासून सुरू झाला? तर 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. आणि हा कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे? तर हा जो आहे हा अप्रत्यक्ष कर आहे. ओके, वस्तू आणि सेवा कर, GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन अटेम्प्ट करा. तर याचं उत्तर आहे 1885. ओके, 1885 ला तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे की हे जे भारतीय राष्ट्रीय सभेचं म्हणजे काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते? तुम्ही कमेंट मध्ये याचं उत्तर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्य घटनेतील कलम 371 कशाशी संबंधित आहे? ओके, तर याचं उत्तर आहे काही राज्यांबाबत विशेष तरतुदी. लक्षात घ्या,
काही राज्यांबाबत विशेष तरतुदी ज्या आहेत या आर्टिकल 371 मध्ये आहेत, गोष्ट लक्षात घ्या. कॅग साठी तुमचं आर्टिकल 76 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली? क्वेश्चन अटेम्प्ट करा. ओके, याचं उत्तर आहे 3. लक्षात घ्या, आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आपण जर राष्ट्रपती राजवट विषयी म्हटलं तर राज्यातला जो शासकीय कारभार असतो, राज्यातील शासकीय कारभार हा संविधानानुसार चालणं शक्य नसल्याचा अहवाल जर राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा राष्ट्रपतींची स्वतःची तशी जर खात्री पटली तर राष्ट्रपती त्या संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट म्हणजेच प्रेसिडेंट रूल हे आर्टिकल 356 म्हणजे कलम 356 नुसार लागू करू शकतात. राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीनं चालत जर नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. कलम 356 आपण सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आहे, जर एखादं राज्य सरकार केंद्राचं जे निर्देशन आहे त्याच्या निर्देशकांकडे जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर त्या संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही घोषित केल्या जाते. किंवा जर सरकारला बहुमत नसेल किंवा सरकारनं बहुमत गमावलं असेल त्यावेळी सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. लक्षात घ्या, महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या. एक आहे 1980 मध्ये जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, दुसऱ्यांदा आहे 2014 मध्ये आणि तिसऱ्यांदा आहे 2019 मध्ये. अशी आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. 2019 मध्ये काय झालं होतं ना, एक तुम्हाला लेटेस्ट सांगतो की आय थिंक 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजितदादांनी त्यावेळी घेतली होती. आणि मात्र पण काय झालं की बहुमत ते सिद्ध करू शकले नाही आणि ते बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे ते जे सरकार आहे ते अल्प कालावधीतच काय झालं, कोसळलं. आणि त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे साहेबांची सरकार आली, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर 2019 ची अशा प्रकारची कथा होती, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक कोणते? जे दोन्ही हंगामात घेतलं जातं त्याचं उत्तर आहे ज्वारी. लक्षात घ्या, ज्वारी असं पीक आहे की जे खरीप आणि रब्बी हंगामात दोन्ही हंगामात घेतलं जातं. तूर जे आहे, तूर हे खरीप पीक आहे आणि खरीप पीक म्हणजे जे पावसाच्या सीझन मध्ये असतात किंवा मान्सूनवरती अवलंबून जे पिकं असतात त्याला आपण खरीप पीक असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? क्वेश्चन अटेम्प्ट करा. ओके, तर याचं उत्तर आहे नाशिक. ओके, नाशिक मध्ये गंगापूर धरण जे आहे हे देशातलं पहिलं मातीचं धरण आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, सन 1969 मध्ये 320 मेगावॅट क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे स्थापन झाले? तर उत्तर आहे याचं तारापूर. तारापूरमध्ये जे आहे तारापूरमध्ये, ओके, तारापूरमध्ये तारापूर जे आहे हे आहे पालघर जिल्ह्यामध्ये सध्या. त्याच्यामध्ये अणुऊर्जा केंद्र स्थापन झालं सन 1969 मध्ये आणि हे पहिलं अणुऊर्जा केंद्र भारतामध्ये स्थापन झालं होतं. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? क्वेश्चन अटेम्प्ट करा. ओके, उत्तर आहे सातपुडा. सातपुडा जो आहे हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरती आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता? उत्तर द्या. तर याचं उत्तर पुणे आहे. ओके, पुणे हा जो आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. पहिला कोणता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट, चला तर आपले 10 प्रश्न संपलेत. तुम्हाला
MCD अकॅडमीचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन आणि काही नवीन अपडेटसाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी.